नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. 2025 या वर्षातील महाशिवरात्री ही बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला आहे. म्हणजेच हिंदू पंचांगानुसार माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्री तिथी ही बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला सकाळी 11:08 ते 27 फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी 8:54 आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या ज्या पूजाविधी केले जातात, अभिषेक केले जातात, ते आपल्याला बुधवारी 26 फेब्रुवारीलाच करायचं आहे. आपल्याला महाशिवरात्रीचा उपवासही बुधवार 26 फेब्रुवारीला करायचा आहे. भगवान शिवशंकरांना स्मरून आपण वर्षभरामध्ये जेवढे काही उपवास, पूजा अर्चा, व्रत वैकल्य करतो, त्या सगळ्या व्रत वैकल्यांची पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून या दिवशी केले पाहिजे. मनासारखा जोडदार मिळावा म्हणून विवाहयोग्य मुलामुलींनी महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे. त्यामुळे लवकरच त्यांचा विवाहाचा योग जुळून येईल आणि मनासारखा जोडदार मिळेल. सौभाग्यवती स्त्रियांनी आपले अखंड सौभाग्य राहण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे. महाशिवरात्रीच्या ज्या काही पूजाविधी आहेत त्या आपल्याला बुधवारी 26 तारखेलाच करायच्या आहेत. भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर या दिवशी अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर रुद्राभिषेकासारखी प्रभावी अशी सेवाही केली जाते. महाशिवरात्री दिवशी पूर्ण दिवस उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो. उपवास हा आपल्याला गुरुवारी 27 फेब्रुवारीला सोडायचा आहे. तर उपवास सोडण्याचा कालावधी हा गुरुवारी सकाळी 6:48 ते सकाळी 8:54 आहे. या काळातच आपण उपवास सोडू शकता. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीच्या उपवासाला विशेष असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीचे आणि महाशिवरात्रीच्या व्रताचे विशेष असे नियम आहेत. ते नियम पाळूनच आपण हे व्रत करायचे आहे. आपण जर नियम पाळून उपवास केला नाही तर आपल्याला व्रताची पूर्ण फळ मिळणार नाही. तर आपण महाशिवरात्रीचे व्रत करत असताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बुधवार 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. तर या दिवशी आपण पूर्ण दिवस उपवास करायचा आहे. महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. या दिवशी गंगा स्नान करणे शक्य असेल तर आपण जरूर करावे, किंवा आपल्याला ते शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करावी. मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी शक्यतो या दिवशी फलाहार करून उपवास करावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार करून उपवास करायचा नसेल तर आपण फराळ करूनही उपवास करू शकता. फराळाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये पांढरे मीठ न वापरता त्याऐवजी आपण सैंधव मीठ वापरून हे फराळाचे पदार्थ बनवायचे आहेत. शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि आपल्या भक्ती आणि विश्वासावर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून उपवास करा, फक्त मनोभावे उपवास करावा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसी पदार्थ उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळावे. जे कोणी महाशिवरात्रीचा उपवास करणार आहेत त्यांनी आणि जे कोणी उपवास करणार नाहीत त्यांनी देखील हे नियम आपण शिवरात्री दिवशी पाळणे आवश्यक आहे. महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी भगवान शिवशंकरांची मनोभावे आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आयुष्यातील सर्व दुःखे, संकटे नष्ट होतात. उपवास केल्यानंतर दिवसभरात आपण झोपू नये. महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी दिवसा झोपल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात, विश्रांती घेऊ शकतात. महाशिवरात्री व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता करतात, काही जण पाणी पिऊन करतात. तर आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपण व्रत करावे. आपण व्रत कसे करणार आहोत ते ठरवावे. महाशिवरात्री दिवशी पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर व मनाची शुद्धता राखावी. या उपवासाचे पदार्थ बनवताना आपण घरी मीठ वापरतो नेहमी ते वापरू नये. तर यासाठी सैंधव मीठ आपण वापरायचे आहे. उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडणतंटा करू नये, कोणाशी निंदा नालस्ती करू नये, खोटे बोलू नये, दुसऱ्याचे मन दुखवण्याचा प्रयत्न करू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याला खूप महत्त्व आहे. काही ठिकाणी या दिवशी भगवान शिवशंकरांचे मंत्र जाप केले जातात, पूजा अर्चा केले जातात. त्यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते. महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर आपण उपवास सोडताना सात्विक जेवण घेऊनच उपवास सोडावा. महाशिवरात्रीच्या वेळी स्त्रियांना जर मासिक पाळी आली असेल या वेळेत आपण व्रत करू शकता, पूजा करू शकत नाही. मनापासून आपण महाशिवरात्रीचे व्रत केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच चांगले मिळते. गरोदर स्त्रियांनी महाशिवरात्रीचा उपवास करावा का? तर आपण हा उपवास करू शकता.
आपल्याला शक्य असेल तर गरोदर स्त्रियांनी तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनीही हा उपवास केला तरी चालेल. आणि जर आपल्याला शक्य नसेल उपवास करणे तर आपण पूजाविधी मंत्र जाप केला तरी देखील चालेल. या महाशिवरात्री व्रताचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. ज्या दिवशी महाशिवरात्री आहे त्या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नयेत. पण आपल्याला जर धुवायचे असतील तर आपण आदल्या दिवशी आपण केस धुवू शकता. महाशिवरात्री दिवशी आपण शिवलिंगाला अभिषेक कधी करावा, पूजाविधी कधी करावी असा प्रश्न आपल्या बऱ्याच महिलांना पडतो. तर आपण पहाटे 5 वाजल्यापासून कधीही अभिषेक करू शकता. त्याचबरोबर आपण प्रदोष काळातही अभिषेक पूजा करू शकता. 4 प्रहरामध्ये कधीही आपण शिवलिंगाला अभिषेक पूजा करू शकता. तुम्ही अभिषेक पंचामृताने, दुधाने, उसाच्या रसाने, साखरेने, मधाने या पदार्थाने आपण अभिषेक करू शकता. त्याचबरोबर बेलपत्र, पांढरी फुले, कापसाचे वस्त्र शिवलिंगाला जरूर अर्पण करावे, मंत्र जाप करावा. त्याचबरोबर आपण या दिवशी रुद्र अभिषेकाची प्रभावी अशी सेवाही करावी. महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये शुद्धतेला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यावे आणि आपली नित्यपूजा करावी. यावेळेत तुम्ही भगवान शिवशंकरांना अभिषेक, पूजा, मंत्रजाप करू शकता किंवा सायंकाळच्या वेळी किंवा 4 प्रहरात तुम्ही कधीही शिवपूजन केले तरी देखील चालेल. महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही. काही ठिकाणी हा नियम पाळला जातो तर काही ठिकाणी भगर खाल्ली जाते. महाशिवरात्रीचा उपवास तसेच सोमवारच्या उपवासामध्येही भगर खाल्ली जात नाही. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता. जर तुमच्याकडे भगर खाल्ली जात नसेल तर तुम्ही या दिवशी उपवासाचे इतर पदार्थ त्याचबरोबर फलाहार करून देखील हा उपवास करू शकता. भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीला अभिषेक घालताना आपण जे एक पदार्थ वापरले आहेत त्या पदार्थ आपण सेवन करू नये. हे पदार्थ सेवन केल्यामुळे दुर्दैव येते असे मानण्यात येते. त्यामुळे आपण अभिषेक करताना जे पदार्थ वापरणार आहोत त्यांचे सेवन आपण करू नये. केवडा, चाफा यांची फुले आपण भगवान शिवशंकरांना कधीही अर्पण करू नयेत. भगवान शिवशंकरांनी या वनस्पतींना शाप दिला होता. त्यामुळे भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये या वनस्पती वर्ज्य केल्या जातात. भगवान शिवशंकरांना कधी हळद, कुंकू त्याचबरोबर शेंदूर अर्पण करू नये. भगवान शिवशंकरांना तुळसही अर्पण केली जात नाही. आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीजवळ कधीही नारळ फोडू नये. त्याचबरोबर आपण नारळ पाणीही शिवशंकरांना अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जवळ असलेल्या शिवमंदिरात जाऊन आपण जरूर दर्शन घ्यावे. त्याचबरोबर या दिवशी आपण दिवसभर सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप करावा. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र, शिव अष्टोत्तर नामावलीचेही आपण या दिवशी पठण करावे. आपण शिवलिंगाला ज्यावेळी अभिषेक घालतो, पूजाविधी करतो त्यानंतर आपण शेवटी भगवान शिवशंकरांची आरती म्हणायची आहे. लवलवती विक्राळ ब्रह्मांडी वाळा ही आरती आपण जरूर म्हणावी. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला आणि महाशिवरात्री व्रताला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे व्रत करत असताना आपण नियम पाळूनच व्रत करावे. पूजाविधीमध्येही भरपूर असे नियम पाळणे आवश्यक आहे. त्या पद्धतीनेच आपण पूजाविधी करायचा आहे. महाशिवरात्री दिवशी आपण शिवपिंडीवर अभिषेक कसा करावा, त्याचबरोबर रुद्राभिषेकाची प्रभावी अशी सेवा कशी करावी याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. तर तोही व्हिडिओ बघून त्याप्रमाणे आपण अभिषेक व रुद्राभिषेकाची पूजा करावी. तर आजचा व्हिडिओ येथे संपवते. आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.